मोड आलेली मटकी करण्यासाठी आपण इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, लाल तिखट, घरगुती काळा मसाला, हळद, कढीपत्ता आणि शेंगदाणे आणि लसूण ठेचून घेतलेला आहे. तर कढईमध्ये आता आपण कांदा टाकून चांगला मंद आचेवरती गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून खाताना तो करकर लागू नये. आणि कांदा परतते वेळेस थोडंसं मीठ देखील टाकायचं, त्याच्यामुळे कांदा ना लवकर परतला जातो आणि खाली लागत देखील नाही. तर कांदा आपला चांगला परतला आहे. आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया आणि कढीपत्ता टाकल्याच्या नंतर आपण शेंगदाणे लसूण ठेचलेला आहे तो टाकून घेऊया. आता यामध्ये आपल्याला जो मसाला आपण घेतलेला आहे, वर्षभर साठवणुकीसाठी जो मसाला वापरतो तेच मसाले मी वापरत असते. तो इथे काळा मसाला आणि लाल तिखट आणि हळद घेतलेला आहे. तर आता मंद आचेवरती चांगला मसाला परतून घ्यायचा आणि नंतर मोड आलेली मटकी टाकायची. तर मटकी टाकल्याच्या नंतर थोडीशी ती वाफवून घ्यायची मंद आचेवरती, म्हणजे पटकन शिजली जाते. तर 5 मिनटं मंद आचेवरती वाफवल्याच्या नंतर पहा इथं मटकी चांगली मऊसूत झालेली आहे. आता आपण थोडंसं पाणी टाकूया, कारण का आपल्याला लपतपीतच भाजी करायची आहे.